नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 31 ऑगस्ट 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग वरीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 6:09 ते 7:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:51 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:18 ते 10:52 आणि यमगंड काळ दुपारी 2:01 ते 3:36 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावरचं तुमचं इंटरॅक्शन उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि कामं तुमची पूर्ण सुद्धा होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करताना अडथळे येतील. त्याच्यामुळे स्ट्रेस टेन्शन वाढेल. ट्रॅव्हलिंग जास्त होईल. थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ सणात चंद्राचं भ्रमण आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण गुंतवणूक होईल. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतात. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी चांगल्या काही इंट्युशन येऊ शकतील. तुमची एनर्जी लेव्हल आणि कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे आजच्या दिवशी भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतील. फिरणं वगैरे होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास.
धनुराशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी आरंभ करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराला कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आज तुमचा मूड सुद्धा खूप चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं बरोबर करू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही सकारात्मक घटना घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तुमच्या दोघांमधील हार्मनी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 31 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.